नमस्कार, मी मिलिंद महाले बोलतो आहे. एमराल्ड स्पिरिच्युअल सर्व्हिसेस पुणे येथून. दरवर्षी आपण सगळे आपले व्हिडिओ तयार करत असतो डाउजिंग संदर्भामध्ये. 2014पासून मी डाउजिंगने जे व्हिडिओ केलेले आहेत, जेणेकरून आपले जे हे असतात की 2014चं इलेक्शन, 2019चं इलेक्शनमध्ये कोण पक्ष निवडून येणार हे आपण दरवर्षी मी मांडत असतो. तर यावर्षी पहिल्यांदाच मी एक व्हिडिओ तयार करणार आहे की यावर्षीचं जे इलेक्शन आहे 20 नोव्हेंबर 2024ला, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणते पक्ष निवडून येतील आणि कोणाला किती सीट मिळतील हे आपण डाउजिंगच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर आज आपण जर बघितलं तर बघा, आज आमच्या हिशोबाने डाउजिंगने आपण काढलं तर महायुतीसाठी BJPला 115 सीट मिळतील, शिवसेना पक्षाला 50 सीट मिळतील, नॅशनलाइज काँग्रेस पार्टीला 34 मिळतील, असे म्हणून महायुतीला 199 सीट मिळतील असा डाउजिंगचा अंदाज आहे. आणि आपण जर बघितलं की महाविकास आघाडीला किती पक्ष मिळतील, इंडियन नॅशनल काँग्रेसला 27 सीट मिळतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 15 सीट मिळतील, नॅशनलाइज काँग्रेस पार्टी शरद पवार यांना 27 सीटी मिळतील, टोटल त्यांना मिळतील 69 सीट्स. अदर्समध्ये बघा, मनसे 8, AIMIM 4, BVA 3, CPI 1, PWP 1, BSP 1, NYSP 1 असे टोटल 20 लोकांना अदर्स लोक निवडून येतील. आणि अशाप्रमाणे आपण 288 सीट्सचं आपण बघितलं की प्रत्येक पक्षामध्ये कोणाकोणाला किती नंबर्स मिळते बघितले. आणि आमच्या प्रेडिक्शनप्रमाणे असं आहे की पुढचे जे चीफ मिनिस्टर आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ते आहे श्री देवेंद्र फडणवीस. आणि याचं कारण मुख्य असं की महायुतीच हे गव्हर्नमेंट फॉर्म करणार आहे शिवसेना आणि NCPच्या सहकार्याने. तर आपण आता बघू की याच्यामध्ये जे स्टार पॉलिटिशियन्स होते ते कुठले कुठले आणि ते कसे निवडून येतील आपण बघू याच्यामध्ये. आता एक तर म्हणजे सगळ्यात पहिले बघा, जामनेरमधून गिरीश महाजन BJP निवडून येतील. त्यानंतर मुक्ताईनगरमधून खडसे रोहिणी NCP SP निवडून येतील. नंतर रिसोडमधून भावना गवळी शिवसेना. त्यानंतर बडनेरामधून रवी राणा NYSP. नंतर दर्यापूरमधून अभिजित अडसूळ शिवसेना निवडून येतील. त्याच्यानंतर आहे नागपूर साऊथ वेस्ट, देवेंद्र फडणवीस BJPचे निवडून येतील. कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे BJP निवडून येतील. साकोळी मतदारसंघातून नानाभाऊ पटोले इंडियन नॅशनल काँग्रेस निवडून येतील. त्यानंतर बल्लापूरमधून मुनगट्टीवार सुधीर BJP निवडून येतील. नंतर ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार इंडियन नॅशनल काँग्रेस निवडून येतील. दिग्रस मतदारसंघातून ठाकरे माणिकराव इंडियन नॅशनल काँग्रेस निवडून येतील. त्यानंतर गणा सांगवी या मतदारसंघातून राजेश भैया टोपे NCP SP पक्ष निवडून येतील. नंतर भोकरणमधून चंद्रकांत दानवे NCP SP निवडून येतील. सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार शिवसेना निवडून येतील. औरंगाबाद मतदारसंघातून सेंट्रल मतदारसंघातून AIMIMचे सिद्दीकी नसरुद्दीन निवडून येतील. त्यानंतर औरंगाबाद ईस्टमधून इम्तियाज जलील सय्यद AIMIMचे निवडून येतील. नंतर मालेगाव सेंटरमधून AIMचेच मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल हे निवडून येतील. येवला मतदारसंघातून छगन भुजबळ निवडून येतील. सिन्नर मतदारसंघातून कोकाटे माणिकराव निवडून येतील. त्यानंतर कोपरी पाचपाखडी या मतदारसंघातून आपले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतेच निवडून येतील. त्यानंतर दिंडोशी मतदारसंघातून संजय निरुपण शिवसेना निवडून येतील. घाटकोपर वेस्टमधून राम कदम BJP निवडून येतील. मानखुर्द शिवाजीनगरमधून नवाब मलिक NCP निवडून येतील. अणुशक्ती नगरमधून फहाद अहमद NCP SPचे निवडून येतील. वांद्रे ईस्टमधून झिशाम सिद्दीकी NCP निवडून येतील. वांद्रे वेस्टमधून आशिष शेलार BJP निवडून येतील. त्यानंतर आहे मुख्य मतदारसंघ माहीम, अमित राज ठाकरे MNSAचे निवडून येतील. नंतर वर्ली मतदारसंघातून आदित्य उद्धव ठाकरे शिवसेना UB या पक्षात निवडून येतील. शिवडी मतदारसंघातून येथील बाला नांदगावकर MNSचे निवडून येतील. कोल्हापूर मतदारसंघातून राहुल नार्वेकर BJP निवडून येतील. श्रीवर्धनमधून आदिती तटकरे NCP निवडून येतील. आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वरसे पाटील NCP निवडून येतील. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील NCP SP निवडून येतील. बारामती मतदारसंघातून अजित पवार NCP निवडून येतील. पण या बारामती मतदारसंघामध्ये युगेंद्र पवार आणि यांच्यामध्ये खूप मोठी टफ कॉम्पिटिशन होणार आहे. अगदी अटीतटीचा सामना होणार आहे. पण तरीही फायनल
अजित पवार निवडून येतील. दुसरं आहे शिवाजीनगर पुण्यामधलं सिद्धार्थ शिरोळे BJP निवडून येतील. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील BJP निवडून येतील. खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर BJP निवडून येतील. पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ BJP निवडून येतील. हडपसर मतदारसंघातून चेतन तुपे NCP निवडून येतील. कसबा पेठमधून हेमंत रासने BJP निवडून येतील. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात इंडियन नॅशनल काँग्रेस निवडून येतील. शिर्डी मतदारसंघातून विखे पाटील BJP निवडून येतील. त्यानंतर आहे कर्जत जामखेडमधून रोहित पवार NCP-SP निवडून येतील. परली मतदारसंघातून धनंजय मुंडे NCP निवडून येतील. त्यानंतर कराड साऊथमधून चव्हाण पृथ्वीराज इंडियन नॅशनल काँग्रेस निवडून येतील. रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत शिवसेना निवडून येतील. कणकवलीमधून नितीश राणे BJP निवडून येतील. कुडाळमधून निलेश राणे शिवसेना निवडून येतील. सावंतवाडीमधून दीपक केसरकर शिवसेना निवडून येतील. कागलमधून मुश्रीफ हसन NCP निवडून येतील. इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील NCP-SP निवडून येतील. पलूस कडेगाव या मतदारसंघातून कदम विश्वजित निवडून येतील इंडियन काँग्रेसचे. पण या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपची आणि यांची खूप टफ कॉम्पिटिशन होणार आहे. पण तरी फायनली विश्वजित कदम हेच निवडून येतील. जत मतदारसंघातून गोपीचंद पडाळकर BJP निवडून येतील. आणि पालघरमधून येणार गावित राजेंद्र शिवसेना निवडून येतील. असे हे स्टार जे आपले पॉलिटिशियनचे मी तुम्हाला सांगितले. आणि याची तुम्हाला डिटेल डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर गुगल ड्राईव्हच्या लिंकमध्ये तुम्हाला माझी संपूर्ण प्रेडिक्शन पाहायला मिळेल. आणि आपण जरी हे आपण प्रेडिक्शन केलं असतं डाउझिंगच्या माध्यमातून तरी याच्यामध्ये काय झालं आहे, खूप कन्फ्युजन आहे याच्यामध्ये. कारण NCP आणि NCP-SP शिवसेना आणि शिवसेना UBT या दोघांचे इतकी टफ कॉम्पिटिशन होणार आहे. तर जवळजवळ 25 ते 30 जागांमध्ये आपल्याला प्लस मायनस बघू जाऊ शकतो. कारण काही ठिकाणी आम्हाला एकाच ठिकाणी 2-2 रिझल्ट मिळाले. पण शेवटी 3-3 वेळा आम्ही तो क्वेश्चन विचारून ते कन्फर्म केलं की तो पक्ष निवडून येईल का नाही निवडून येईल. त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः याच्यामध्ये 20 ते 30 नावामध्ये आपल्याला प्लस मायनस बघायला मिळू शकतो. याच्यामध्ये असा हा डाउझिंगचा अंदाज आहे. मला असा आत्मविश्वास आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ लाईक कराल, सबस्क्राईब कराल. थँक्यू.